नमस्कार सर्वांना. 7 स्पिरिच्युअल लॉ ऑफ सक्सेस या पुस्तक वाचनाच्या 9व्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि आजचा नियम जो 14 सिद्धांत आपण समजून घेणार आहोत, याला खूप डीपर लेवलला आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि हा सिद्धांत जर आपण समजून घेतला तर आजपासून आपलं जीवन 180 डिग्री ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीनं बदलणार आहे. आणि मला विश्वास पण आहे की तुम्ही सर्वजण उत्सुक आहात आणि तुम्ही जागृत आहात, कारण जमीन पूर्ण तयार झालेली आहे चौथा सिद्धांत समजून घेण्यासाठी. तर तुम्हाला मी ॲप्रिशिएट करतो, ॲक्नॉलेज करतो या ठिकाणी येण्यासाठी. आणि हा जो उपक्रम आपण सुरू केला, तुमच्या सर्वांची ऊर्जा याच्यामध्ये लागलेली आहे. आणि मला जे काही मिळत आहे जीवनामध्ये तुमच्या सर्वांमुळे, ते खूपच मोठी गोष्ट माझ्यासाठी आहे. तर मिशनने आपण सुरुवात करणार आहोत आजच्या सत्राची. दर्शना मॅडमनी हँड रेज केलेला आहे, त्यांना मी अनम्यूट करत आहे. दर्शना मॅडम, वेलकम. नमस्कार. नमस्कार, वेलकम. मैं दर्शना घागरे टीम माय पॉसिबिलिटीज में आपका दिल से स्वागत करती हूँ। डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री में पूरी दुनिया में यह एक अकेली ऐसी टीम है जो अपने मूल्यों को लेकर मिशन और विजन पर काम करने के लिए प्रतिबद्ध है। हमारा मिशन है संभावनाओं के द्वारा लोगों को उनके जीवन में ताउम्र आनंदित और उत्साहित बने रहने के लिए मदद करें, ताकि वह भी उनके आसपास एक ऐसा वातावरण तैयार कर सके जिससे पूरी दुनिया में लोग संभावनाओं में जीने लगे। अगर आप भी इस तरह का जीवन जीना चाहते हैं तो मैं आपको इस टीम का हिस्सा बनने के लिए साथ साथ इस महान कार्य में योगदान देने के लिए आमंत्रित करती हूँ। थैंक यू सो मच. ग्रेट, खूप छान दर्शना मॅडम. एवढं Thank you. मोठं मिशन TMP न तयार केलेलं आहे की लोकांना आनंदित आणि उत्साहित जीवन जगण्यासाठी आपण प्रेरित करतो, मदत करतो, जागृत करतो. आणि तुम्हाला आजच्या सिद्धांतामध्ये लक्षात येईल की फक्त आणि फक्त जीवनामध्ये जे काही पाहिजे ते सर्व मिळवण्यासाठी आपल्याला आनंदित राहण्याची गरज आहे. त्याच्या पलीकडे काहीच नाही. आणि तुम्हाला जेव्हा आज लक्षात येईल की अरे फक्त आनंदी राहून एवढं सगळं होऊ शकते, माय गॉड, किती मोठी गोष्ट आहे. आनंदी राहून एवढं सगळं होऊ शकते, प्रेमानं राहून एवढं सगळं होऊ शकते. आणि त्याचा आपण अनुभव पण आजच्या सिद्धांतामध्ये घेणार आहोत. तर आपण गॅलरी व्ह्यू मध्ये जात असतो आणि गॅलरी व्ह्यू मध्ये जाण्यासोबत 2 कामं आपण सोबत करणार आहे. एक म्हणजे आपलं ध्यान, जे आपण डान्स करून करत असतो. सर्वांनी डान्स करायचा आहे, सर्वांनी हात हलवायचे आहेत. रक्त प्रवाह वाढवायचा आहे आपल्याला. गिव्हिंग अँड रिसिव्हिंग, चलन, करन्सी, दुसरा सिद्धांत आपल्याला पूर्ण करायचा आहे. पहिल्या सिद्धांतामधला एक प्रॅक्टिस ध्यानाची पण आपण पूर्ण करतो यामध्ये. तर मी गॅलरी व्ह्यू मध्ये जाणार आहे, जात आहे. तुमच्या सगळ्यांचे उत्साहित चेहरे मी बघत आहे या ठिकाणी. तुम्हाला तो मुलगा माहित आहे ना, असा डान्स करते, आपण बघितला होता डोळे बंद करून, आणि बिलकुल जागेवरून हालत पण नाही, कमरीच्या खाली काहीच हालत नाही, आणि किती मस्तीत असते तो त्याच्या. तर त्या मुलासारखा डोळे बंद करून आपण असा डान्स करू शकतोय की नाही? तुम्हाला कोणीच बघत नाही आहे बरं, असं लक्षात घ्या. तुम्ही एकटेच आहे. आपण करत का नाही? कारण लोक बघतील, कसं दिसेल, लोक काय म्हणतील, ह्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर येऊन 2 मिनिटं 2.5 मिनिटाचं मेडिटेशन आपण करणार आहोत.
काय गोष्ट आहे खरंच. आनंदी राहून जर जीवनात सर्व काही मिळवता येऊ शकत असेल, तर काय करायला पाहिजे? माझा प्रश्न आहे तुम्हाला. सफलता के कई आयाम होते हैं. भौतिक संपदा तो उसका केवल एक घटक है. एक गाडी कोणती पण घ्या, घर किती मोठं बांधा, ते एक घटक आहे. इससे भी बड़ी बात यह है कि सफलता एक सतत यात्रा है, गंतव्य नहीं. सफलता एक यात्रा आहे, यात्रा. प्रवास आहे, गंतव्य नाही. किती मोठी चूक आहे आपली समजून घेण्यात, की आपल्याला वाटते काहीतरी झालं की सफल होईल. 10वीत जास्त टक्के मिळवले की, 12वीत जास्त टक्के मिळवले की, डिग्री घेतली की, नोकरी लागली की, चांगल्या पोरीशी लग्न केलं की, मुलं झाले की, घर बांधलं की, गाडी घेतली की, मी सफल होईल. आणि मग रिटायरमेंट होते आणि मग शेवटचे दिवस जवळ येतात आणि मागं वळून पाहिलं तर काय केलं? असा विषय आहे. आणि नॉलेज तुम्हाला आहे असं नाही की नाही आहे. पण ही रेस जी आहे, रेस हे कोण सुरू केली आणि कुठं संपणार आहे माहीतच नाही. आज आपल्याला समजून घ्यायचं आहे ते, की रेसच नाही आहे, स्पर्धाच नाही आहे. हे फार वेगळं वाटू शकतं आजच्या जगात, असं बोलताना नसं ऐकताना, की स्पर्धा नाहीये. अहो, नीटच्या परीक्षेला लाखो पोरं बसतात. डान्स इंडिया डान्समध्ये लाखो पोरं ऑडिशन देतात. काहीच तर सिलेक्ट होतात. स्पर्धा तर आहे. खेळामध्ये स्पर्धा आहे. जिथं जाव तिथं जीव घेणी स्पर्धा आहे. ही एक दुनिया आहे स्पर्धेची आणि एक दुनिया आहे की ज्याच्यात कुठलीही स्पर्धा नाहीये. त्याचं मूळ जर आपल्याला सापडलं, तर आपण त्या गर्दीतून, त्या स्पर्धेतून बाहेर येऊ शकतो. तर भौतिक संपदा ही एक गोष्ट आहे आणि सफलता आहे, यात्रा आहे, गंतव्य नाही आहे. भौतिक संपन्नता कोणत्याही स्वरूपात असो, ती एकच गोष्ट आहे आपल्या जीवनात. पण ही जी यात्रा आहे, याला सुखद बनवतात भौतिक वस्तू. निश्चितच. आरामदेह, लक्झरी लाईफ आपण जगत असतो. पण त्याच्या सोबत बाकी खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि पहिली गोष्ट आहे आरोग्य, दुसरी आहे जीवनाच्या प्रती उत्साह, ऊर्जा, तिसरी आहे स्वस्थ संबंध, चौथी आहे रचनात्मक स्वतंत्रता, पाचवी आहे भावनात्मक आणि मानसिक दृढता, सहावी आहे लोकांचं चांगलं करण्याची मानसिकता आणि सातवा आहे मनाची शांती. ह्या 7 गोष्टींवर आपण काम करत आहोत या प्लॅटफॉर्मवर मागच्या 8 दिवसापासून. आज 9वं सत्र आहे. आणि इतक्या सहजपणे तुम्हाला हे कळेल आजचं प्रकरण. सहजपणे कळेल जर तुम्ही व्हिडिओ ऑन करून आणि स्वतःला जागृत ठेवून या सेशनमध्ये बसले तर. मी अनुभव घेतला की रात्री मला थोडी झोप येत होती आणि मी हे प्रकरण वाचत होतो, तर मला 2-2.5 पेजेस वाचायला अर्धा पाऊण तास लागला आणि तरीही मला त्या सगळ्या गोष्टी नाही लँड झाल्या, कारण मला झोप येत होती. पण सकाळी मला ते 3 पेजेस समजून घ्यायला 5 ते 7 मिनिटं पण नाही लागले, कारण मी होशमध्ये होतो सकाळी. रात्री मी होशमध्ये नव्हतो. म्हणजे होशमध्ये जर आपण असलो, तर आपली प्रॉडक्टिव्हिटी किती वाढू शकते, हा मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करत आहोत, रात्रीचा आणि आता सकाळचा. आणि हेच होत आहे आपल्या जीवनामध्ये दररोज. तर चौथा सिद्धांत जो आहे आपला, तो आहे न्यूनतम प्रयास का सिद्धांत, द लॉ ऑफ लीस्ट एफर्ट. आणि हे आपल्या सगळ्या धारणांच्या विरोधात मी बोलत आहे आता. आपली प्रत्येकाची धारणा आहे की मेहनत घ्यावी लागेल, संघर्ष करावा लागेल. ही आपली धारणा आहे आणि ही इतकी पक्की आहे, एवढी कन्व्हिक्टेड आहे, की तुम्हाला जर कोण म्हटलं की तुम्ही काहीच करू नका, फक्त 10 ते 5 येत जा आणि मी तुम्हाला 5 लाख रुपये महिना देतो, तर तुम्ही त्याला इन्कार कराल. तुम्ही म्हणाल नाही, मला काम सांगा, काम.
मी तसे 5 लाख नाही घेऊ शकत महिन्याचे. मला काहीतरी काम सांगा आणि मेहनतीचं काम सांगा. तुम्हाला माहित आहे, जे लोक जास्त पगार घेतात ते कमी मेहनत करतात आणि जे खूप मेहनत करतात त्यांना कमी पगार मिळतो. तर युनिव्हर्सचे नियम काय आहेत, युनिव्हर्स कसं चालते ते जर आपण समजून घेतलं, ही प्रकृती कशी काम करते हे जर आपण समजून घेतलं जागृत राहून, तर आजच आपल्याला कळेल की अरे यार, मी आजपर्यंत काय करत होतो. का बरं मी एवढी मेहनत घेत आहे, का बरं एवढा सर्व्हायव्हल साठी मी संघर्ष करत आहे, हे तुमच्या लक्षात येईल. खूपच सिंपल आहे. इतकं सिंपल आहे, पण आपल्याला इतकं सिंपल पचत नाही. कारण आपल्याला वाटतं हे एवढं सिंपल आहे तर हे काही कामाचं नसेल. कठीण कामं कामाचे असतात. ओशो म्हणतात, मैं बहुत बार सोचता हूं कि लोग बड़ी बड़ी पहाड़ियों पर चढ़ते हैं, छोटे पहाड़ पे क्यों नहीं चढ़ते. मैं बहुत बार सोचता हूं. खूप वेळा ते विचार करतात की लहान लहान पहाडांवर का नाही चढत माणूस. कारण छोटा पहाड चढून त्याच्या अहंकाराला तृप्ती नाही भेटत. मोठा पहाड, एव्हरेस्ट, जेवढा मोठा पहाड आपण चढलो तेवढा आपल्या अहंकाराला तृप्ती मिळते. आणि हा अहंकार आपल्याला सोपं काम करू देत नाही. कारण त्याला वाटते सोपं काम केलं तर आपल्याला कोणी शाबासकी नाही देणार, आपल्याला कोणी अप्रिशिएट नाही करणार, आणि म्हणून आपण कठीण काम करण्याच्या मार्गाला लागलेलो आहे. समजून घ्या एक एक शब्द. प्रकृति की प्रज्ञा बिन प्रयास निश्चिंतता से, संतुलन सामंजस्यता से और स्नेह से अपने कार्य किया करती. ही जी प्रकृती आहे, हा जो निसर्ग आहे, हे जे युनिव्हर्स आहे, ज्याला तुम्ही ईश्वर म्हणा, काही पण म्हणा, तुमच्या भाषेमध्ये जे तुम्हाला समजत असेल ते म्हणा, पण हे जे चक्र चालते सगळं, हे चालते काहीही मेहनत न करता. याच्यासाठी कोणीच मेहनत करत नाही. आणि बिना उद्वेग म्हटलेला या ठिकाणी. निश्चिंतता त्या ठिकाणी आहे, संतुलन आहे, सामंजस्यता आहे, प्रेम आहे, आणि त्याच्यामुळे हे सगळं कार्य चालत आहे. रात्र होते, दिवस होते, पावसाळा येते, हिवाळा येते, उन्हाळा येते, पानगळ होते, नवीन पालवी येते, फुलं येतात, सगळं होते. हा सिद्धांत समजून घ्या, आज जीवन बदलून जाईल आपलं सगळ्यांचं. इसी प्रकार जसं प्रकृतीचं काम आहे, त्याच प्रकारे जर आपण सर्वांनी संतुलन ठेवलं आपल्या जीवनाचं, सामंजस्यता ठेवली, आनंद ठेवला जीवनामध्ये, स्नेह ठेवला, याच्या बळावर, याच्या सोबत राहून आपण जर काम केलं, तर आपण सुद्धा बिना प्रयास, बिना उद्वेग अपनी सफलता व सौभाग्य की रचना कर सकते हैं. आपलं भाग्य आपण लिहू शकतो, फक्त प्रेमानं राहून, आनंदी राहून, उत्साहित राहून हे आपण करू शकतो. आणि हे कदाचित तुम्हाला आता लगेच पटणार नाही. असं होऊ शकते. कारण आपण आनंदित आहे का? आपण उत्साहित आहे का? आपलं प्रेम काही लोकांवर आहे, काही लोकांचा आपल्याला राग येतो. सगळ्यांसाठी आपलं प्रेम खुलं नाही आहे. पण युनिव्हर्समध्ये असं आहे का? पाऊस पडतो तेव्हा पाऊस म्हणतो का अरे याच्या शेतात पडायचं, त्याच्या शेतात नाही पडायचं? सूर्य असं म्हणतो का? हवा असं म्हणते का? हे आपण समजून घेऊ या ठिकाणी. न्यूनतम प्रयास हा चौथा सिद्धांत आहे आध्यात्मिक सफलतेचा. आणि हा सिद्धांत त्याच्यावर आधारित आहे, जी प्रकृतीची प्रज्ञा आहे ते याच सोबत काम करते. आणि हे तुम्ही पण जाणता या गोष्टीला. निश्चिंतता सोबत काम करते. यह सिद्धांत न्यूनतम प्रयास करने का, कोई प्रतिरोध न करने का सिद्धांत है. आपलं उठल्यापासून झोपेपर्यंत सगळा दिवस विरोध करण्यात जातो. प्रत्येक गोष्टीला विरोध. घरात उठल्यापासून
पेस्ट जाग्यावर नाही भेटलं तेव्हापासून विरोध सुरू असतो आपल्या जीवनात. आणि हे सगळे नियम प्रतिरोध न करण्याचे सिद्धांत आहे. विरोध नाही करायचा आपल्याला. बघा आता कसं कसं आपल्याला हे डायजेस्ट होते त्याच्यावर अवलंबून आहे की हे 24-25 फायनान्शियल इयर तुमचं कसं जाईल, बिझनेस तुमचा कुठं पोहोचेल. इसीलिए यह सिद्धांत समन्वय, सामंजस्य व प्रेम का सिद्धांत, याला समन्वयाचा, सामंजस्याचा आणि प्रेमाचा सिद्धांत म्हणतात. जब हम प्रकृति से पाठ सीख लेते हैं तब हम अपनी इच्छाओं की पूर्ति बड़ी सफलता से कर सकते. किती सोपं आहे. तुमच्या इच्छांची पूर्ती तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करू शकता जर तुम्ही आजच्या सिद्धांताला समजून घेतलं तर. अगर आप प्रकृति को अपना कार्य करते देख पाए, आप पाएंगे कि वहां पे न्यूनतम प्रयास किए जाते हैं. न्यूनतम म्हणजे एकदम नसल्यासारखे. आपण म्हणतो कॅंगन मशीनला मेंटेनन्स एकदम नसल्यासारखा आहे म्हणतो ना. मेंटेनन्स नाही असं नाही म्हणत आपण कधीच. काही काही लोक म्हणत असतील तर ते चुकीचं आहे. नसल्यासारखं आहे तर खरीच. आणि ही प्रकृती सुद्धा न्यूनतम प्रयासावर म्हणजे कामावर चालते. लगभग न के बराबर. फक्त दर महिन्याला क्लिनिंग करणं एकच काम आहे मेंटेनन्स साठी. प्रॉपर टीडीएसचं पाणी देणं आणि मशीननं रिप्लेस, फिल्टर म्हटल्यावर रिप्लेस ऑनलाईन बोलवून बदलणं घरच्या घरी. एएमसी नाही द्यावं लागत कोणाला कॅंगन मशीनच्या मेंटेनन्स साठी. आरओ साठी तरी त्याच्यापेक्षा जास्त मेंटेनन्स आहे, पण आपल्या मशीन साठी नाही आहे. आपली मशीन सुद्धा प्रकृतीचं काम करत आहे. मिनिमम मेंटेनन्सवर तुम्हाला सेवा देते आपली मशीन. तर हे सगळं युनिवर्स करत आहे. तुम्ही ऑब्झर्व करा आता ह्या गोष्टी सगळ्या. तुम्हाला बघावं लागेल, अवलोकन करावं लागेल की ही प्रकृती कसं काम करते. उगने के लिए घास कोई प्रयास नहीं करती. जेव्हा पाऊस येते, रस्त्याच्या दोन्ही कडेला गवत निघते, तर हे गवत वाढण्यासाठी प्रयत्न नाही करत, बस उग जाती है. गवत फक्त वाढते, प्रयत्न नाही करत. तैरने के लिए मछलियां कोई प्रयास नहीं करती, बस तैरने लगती है. तुम्हाला वाटते काय मासोळ्या प्रयत्न करतात? नाही. खिलने के लिए फूल कोई प्रयास नहीं करते. तुम्ही बघितलं एखाद्या फुलाला उगवताना, प्रयत्न करताना? नहीं. तो बस वो खिल जाते हैं. पक्षी उडने के लिए कोई प्रयास नहीं करते. तुम्ही बघितलं कोणता पक्षी उडण्यासाठी प्रयत्न करून राहिलेला आहे? वो बस उड़ जाते हैं. यह करना उनका सहज, स्वाभाविक, जन्मजात गुण हुआ करता है. तो स्वाभाविक गुण आहे, जन्मजात, आणि ते सहज करतात सगळं काही. प्रयत्न नावाची गोष्ट नाही आहे त्या ठिकाणी. हे पृथ्वी, धरती अपनी धुरी पर घूमने का प्रयास नहीं करती. पृथ्वी प्रयत्न करून राहिली काय स्वतःभोवती सूर्याभोवती फिरण्याचा असं वाटते तुम्हाला? प्रयत्न शब्द माणसाजवळ आहे फक्त. बाकी कोणीच प्रयत्न करत नाही. हे धरती फिरत राहते. अंतरिक्ष में सर्राटे से दौड़ती चली जाती है. बच्चों का यह स्वभाव होता है की वे आनंद की अवस्था में रहते हैं. पोरं पहा किती खुश असतात. मुलं का बरं आवडतात आपल्याला? कारण ते खुश असतात. मोठे माणसं का नाहीत आवडत? कारण ते रडत राहतात. पैसे नाही यार, पगार नाही झाला 2 महिने, मार्च एंडिंग आला, या महिन्यात खूप खर्च झाले, प्रमोशन नाही भेटून राहिलं, इन्क्रीमेंट नाही भेटलं, सिनियर सपोर्ट नाहीत करत, डाऊनलाईन काम नाही करून राहिली, इतके डेमो झाले, एकही मशीन नाही गेली, किती प्रयत्न करून राहिलो मी, घाम चालला माझा पूर्ण, एकही दिवस घरी नसतो, रात्रंदिवस काम चालू आहे, पण अजून शिक्षण नाही होऊन राहिलं. हे सगळं आपलं चालू आहे. आनंदाच्या अवस्थेत नाही आहे आपण. आणि म्हणून मग आपल्याला वाटत नाही आपली कंपनी कोणाला आवडत नाही. लहान मुलं कोणालाही आवडतात, कोणाचेही असो.
त्याच्यात धर्म, पंथ, समाज काहीच लागू नाही. लहान मूल दिसलं की आपण खुश होतो त्याला बघून, कारण त्याचं त्या मूळ स्वभावात ते मूल असतं. तुम्ही पहा आता त्या स्वभावात चालले. शिवाजी झोंबाडे सर पासून, नितीन दादा पासून मी सगळ्यांना बघत आहे की कसा डान्स करत आहे तुम्ही. तो मूळ स्वभाव आहे आपला. लहान मुलांना नाच म्हणावं नाही लागत. काही वाजलं की ते हालायला लागतात. लहानात लहान मुलांना ऑब्झर्व करा तुम्ही. बाहेर काही वाजू द्या. त्यांना आपण म्हणत नाही अरे डान्स कर. ते प्रकृती आहे. काही वाजलं की त्यांचं शरीर हालते. पण आपण सगळ्या लोकांनी प्रकृती सोडून दिली, निसर्ग सोडून दिला, युनिव्हर्सला सोडून दिलं. कारण आपण समजदार झालो. आपल्याला समजदार बनवण्यात आलं. आपण मुलांना नाही म्हणतो, "अरे तू लहान नाही राहिला आता." आम्ही पण म्हणतो आमच्या घरात. आपण त्याला मोठं करण्याचा चालू असतं आपलं सगळं काम. विचार करा या गोष्टीवर तुम्ही. सूर्य का स्वभाव आहे चमकना. त्याला चमकायसाठी काही वेगळं करावं नाही लागत. कारण त्याचा तो स्वभाव आहे. त्याची इच्छाही नसली तरी तो चमकणारच आहे. तारों का स्वभाव है दमकते टिमटिमाते रहना. और और आता आपल्यावर गोष्ट आली माणसावर. और यह मानव का स्वभाव है. स्वभाव आहे आपला कि वह अपने सपनों को मूर्त रूप में साकार करे, वह भी आसानी से बिना प्रयास. जे तुमचे स्वप्न आहे ते तुम्ही आसानीनं, सोप्या पद्धतीनं पूर्ण करू शकता. हा आपला, माझा, तुमचा स्वभाव आहे. पण आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे. विषय एवढासाच आहे. आज जर आपण ध्यानावर आलो, आज जर आपण होशमध्ये आलो, तर आजपासून आपलं वेगळं जीवन सुरू होईल. आज तुम्ही जेव्हा कोणतंही तुमची ड्युटी असेल, केंगनचं काम असेल, तुमचं दुकानदारी असेल, तुम्ही इतक्या सहजतेनं करायला लागाल, की तुम्हाला तो अनुभव येईल, की "अरे यार, मी एवढे दिवस काय केलं?" पश्चात्तापात जगायचं नाही. जे झालं ते झालं. नाहीतर मग एवढं चांगलं भेटल्यावरही पश्चाताप करसाल, की "यार, हे पुस्तक 2 वर्ष आधी वाचलं असतं सरनं तर." किंवा मला हायस्कूलमध्ये ज्या सिलेबसमध्ये पुस्तक असतं तर माझं जीवन कसं असतं. ते जर तर मध्ये आपल्याला जगायचं नाही. जे झालं ते झालं. आजपासून राइट नाऊ आपण एका नवीन जीवनाला सुरुवात करू शकतो. न्यूनतम प्रयास का सिद्धांत समजून घेतल्यानंतर आपण लीस्ट एफर्टमध्ये आपल्या जीवनाला पुढे घेऊन जाऊ शकतो. आपले सगळे स्वप्न जे असतील ते पूर्ण करू शकतो. भारत के प्राचीन वैदिक ज्ञान में इस सिद्धांत को बिना प्रयास वाला सिद्धांत या अल्प प्रयास के में अधिक उपलब्धी असं म्हटलेलं आहे. आपल्या पूर्ण ग्रंथांमध्ये याच्याबद्दल लिहिलेलं आहे वैदिक ज्ञानामध्ये. इसमें अंततो गत्वा म्हणजे अखेरीस किंवा अंततः किंवा इव्हेंच्युअली आप उस अवस्था तक पहुंच जाते हैं जहां आप करते कुछ नहीं लेकिन पा सब कुछ लेते हैं. पण हे पचायलाच जड आहे, कारण आपला जो डीएनए बनलेला आहे, आपला जो संस्कार आहे. मी बोललो ना की नाही, आपल्याला मेहनतीचं पाहिजे. तसा पैसा घरात आला तर तो चुकीच्या मार्गाने जातो. असे संस्कार आपण करून घेतलेले आहेत. पण आपण ज्या अवस्थेला पोहोचावं लागेल त्याच्यासाठी पहिले तितकं आनंदित राहावं लागेल 24 तास. तितकं उत्साहित राहावं लागेल. तितकं न्यूट्रल स्वतःला ठेवावं लागेल. त्याच्याशिवाय नाही होणार. लाईफ आपली आहे, चॉईस आपली आहे. एवढं सगळं माहिती झाल्यावर हे काय आहे बघा, द वन थिंग. माझी वन थिंग आहे. माझी वन थिंग आहे TMP-LP, टीम माय पॉसिबिलिटी लीडरशिप प्रोग्राम. टीम माय पॉसिबिलिटी साठी 14 एप्रिल 2020 या दिवशी मी निर्णय घेतला की आपल्याला आता हेच करायचं. आणि याच्यात मला आनंद येतो हे करण्यामध्ये. आणि मला याच्यासाठी मेहनत नाही करावं लागत. प्रयास नाहीत करावं लागत. मला वाटत नाही की मी मेहनत करत आहे. हे करताना मी थकत नाही.
असं म्हणतात, जो माणूस काम करताना थकतो त्यांनी ते काम करायला नाही पाहिजे. तिथं तो मोठा नाही होऊ शकत. पॅशन ज्या लोकांचं असते ते लोक कधीच थकत नाहीत ते काम करताना, कारण ते कामच करत नाही, म्हणून ते थकत नाही. सद्गुरूंचा एक विचार माझ्याकडे होता, एका ठिकाणी मी बोललोही होतो. ते म्हणतात, आनंद कभी कभी घटने वाली घटना नहीं, हे कोई उपलब्धी भी नाही, किंवा तुम्ही खूप मिळवलं, आनंदित आहे म्हणजे तुम्ही काही खूप मोठं काहीतरी मिळवलं असं पण नाही. आनंद कभी कभी घटने वाली घटना नहीं, ये कोई उपलब्धि भी नहीं, ये आपके जीवन का कुदरती परिवेश है. आणि जेव्हा आपण आनंदित राहतो तेव्हा आपलं जीवन सुगम होते, सरळ होते. बघा, विचार करा या गोष्टीचा. आणि तुम्हाला जे पाहिजे असेल ते जीवनात मिळू शकते, पण त्याच्यासाठी अट एकच आहे की तुम्हाला मूळ स्वभावात राहावं लागेल. आपण म्हणतो की मला स्वतःला बदलायचं आहे, मला काहीतरी हौद बांधायसाठी निघलेलो आपण. हौद, विटा, रेती, गिट्टी, सिमेंट जमा करणं चालू आहे, मोठा हौद. पण त्या दिवशी ओशोनं सांगितलं, आपल्याला सरोवर नाही बनायचं आहे, नदी बनायचं आहे. कारण नदी सागराला जाऊन भेटते, सरोवर कधीच सागराला जाण्याचं स्वप्नही पाहू नाही शकत. आणि आपण नदी आहो, बनायचं नाही आहे आपल्याला. आणि हे सगळं आहे ना, जेव्हा होते तर लोक याला चमत्कार म्हणतात. चमत्काराची व्याख्या काय आहे? एखादा व्यक्ती कधी कल्पनाच करू शकत नाही त्याच्या जीवनात की असं काही होऊ शकते, जेव्हा दुसऱ्याला कोणाला तरी तो बघताना करताना बघते, तो म्हणते चमत्कार आहे. पण जो ते करत असते त्याच्यासाठी तो चमत्कार असते का? त्याच्यासाठी चमत्कार नसते. न्यूनतम प्रयास ही एक वास्तविक गोष्ट आहे, आपली अभिव्यक्ती आहे. आता इथं 208 चा आकडा आहे आणि बरेच जण आपण एका कॅमेऱ्यात 2-2, 3-3 जण आहे. माझ्या मते आपण 250 लोक असू या ठिकाणी. हे एक एक्झाम्पल आहे की इथं 250 लोक येण्यासाठी काहीही प्रयत्न केल्या गेले नाहीत. काहीच नाही. 24 जूनला जेव्हा आपण आलो, म्हणजे जेव्हा आधी आम्ही 6 लोकांनी हे पुस्तक वाचायचं ठरवलं. मग आम्ही ठरवलं की नाही, मेन लीडर लोकांना घेऊन वाचू. मग हा 6 लोकांवरून 30 लोकांवर गेला प्रोग्राम, की 30 लोकांना आपण घेऊ या प्रोग्राममध्ये. पण मग विठ्ठल सरनं फक्त 10 नावं दिले. मी पण 10-12 नावं काढले. अमर भाऊची 20-22 नावांची लिस्ट आली. मी अमर भाऊला म्हटलं, का हो बरेच लोक टाकले तुम्ही याच्यामध्ये, या सगळ्यांना जमेल का, यांची आहे का कमिटमेंट? मग माझ्याच आतून एक विचार आला, तो कदाचित मी नाही केला. तो विचार असा होता की करूनच जर राहिलो तर काय हरकत आहे, अजून जास्त लोकांना जर भेटलं तर. आणि मग 23 तारखेला ठरलं एक दिवस आधी की सगळ्या टीमला जे जे कमिटमेंट करतील येण्याची, व्हिडिओ ऑन करण्याची, त्या सगळ्यांना बोलवा. आणि तुम्ही बघितलं की 24 तारखेला सकाळी 127 चा आकडा होता पहिल्या दिवशी. आणि त्या 127 मध्ये काही एका कॅमेऱ्यात 2-2 होते. समजा आता 140 पासून स्टार्ट झालं असेल. दुसऱ्या दिवशी 161, तिसऱ्या दिवशी 187 आणि तिथून कंटिन्यू आकडा कमी झाला नाही. आज 208 आहे. न्यूनतम प्रयासाचा हा एक जिवंत अनुभव मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. पण तुम्ही एखादा प्रोग्राम डिक्लेअर करा आणि किती लोक आणण्यासाठी तुम्हाला किती कष्ट लागतात तुम्ही बघा. आपण आता 4 ऑगस्टला प्रोग्राम घेत आहे, वन डे ट्रेनिंग प्रोग्राम अमरावतीला. आपण डिक्लेअर केला 500 लोकांचा, पण तो त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतो बिना प्रयास. प्रयत्न केला तर नाही होणार. पण तुम्ही जर सहज कराल, आनंदित राहून कराल, प्रेमात राहून कराल, तर तुम्हाला 10 लोक आणायचे असतील तर 15 येतील.
प्रयत्न करताना 10 आणायला गेले तर 2 येतात. आणि आपल्यालाही वाटते की अरे किती प्रयत्न केले. आणि मग आपण कंप्लेंट करतो. लोकं ऐकत नाहीत, लोकांना समजत नाही. किती तो डोकं फोडून सांगावं. लोकांना आरोग्य पाहिजे नाही. लोकं दवाखान्यात लाखो रुपये घालतील बिमार पडल्यावर. आपण एवढं सांगतो त्याले, हे पाणी काम करू शकते, पण लोकांना समजत नाही, जाऊ द्या. असा आपण विचार करतो. प्रकृति की प्रज्ञा प्रकृति की प्रज्ञा हमेशा बिन प्रयास, बिन संघर्ष और सहज स्वाभाविक रूप से अपने कार्य किया करती है। वह एक आयामी नहीं होती, बल्कि सहज ज्ञान से युक्त होती है, समग्र होती है और हितकारी होती है। और इसलिए जब आप प्रकृति के साथ सामंजस्यता में रहने लगते हैं, आता हे आपल्याला तर माहीतच आहे की बी क्वाड्रंट मध्ये लाईफ जगायचं असेल तर बी च्या लोकांसोबत राहावं लागेल. तुम्ही एम्प्लॉय आणि सेल्फ एम्प्लॉय या लोकांसोबत राहून बिझनेसमॅन कधी बनू नाही शकत. जैसी संगत वैसी रंगत आपण म्हणतो. तर आपल्याला संगत कोणाची पकडायची आहे? प्रकृतीची. प्रकृतीसोबत ताळमेळ बनवायचा आहे, सामंजस्यता. आणि आपल्यातही ते आहे ना. अंघोळ केल्यावर आपल्याला का बरं चांगलं वाटते माहिती आहे तुम्हाला? कारण आपल्या शरीरात 70% पाणी आहे. अंघोळ केल्यावर पाण्याशी संबंध येतो आणि म्हणून आपल्याला फ्रेश वाटते. मी सांगितलं होतं ओशोचा मी एक बालपणीचा चित्रपट पाहिला, तर ते ग्रंथालयात असायचे, नाहीतर नदीत असायचे. तिसरी गोष्टच नव्हती त्यांच्या जीवनात. गावात नदी होती त्यांच्या मामाच्या गावात. तर ते नदीत असायचे, मॅक्सिमम टाईम पाण्यात, नाहीतर ग्रंथालयात, लायब्ररीमध्ये असायचे. जेव्हा आपण वेगळे नाही ना. आपल्याला काही वेगळ्या कोणासोबत मैत्री करायची नाहीये. आपण आणि ते एकच आहे. समविचारी आपण जेव्हा म्हणतो ना, समानी समान को आकर्षित करता है. समान व्हॅल्यूचे लोक आपण इथं आहोत सगळे टी मध्ये. ज्यांच्या व्हॅल्यू समान नव्हत्या ते इथं नाही आहेत. तर मग ते चुकीचे नाही आहेत. ते तिथं आहेत जिथं त्यांच्या व्हॅल्यू मॅच होत आहेत. लग्न करताना आपण गुण जुळवतो. आणि गुण जेवढे जुळले तेवढा संसार चांगला होते. तर इथं गुण तर ऑलरेडी जुळलेले आहेत, कारण आपण युनिव्हर्सचाच अंश आहे, ईश्वराचं तत्व आहे आपण. हे आपल्याला बघायचं या ठिकाणी. किती सहज आहे हे सगळं. जब आप प्रकृति के साथ सामंजस्यता में रहने लगते हैं, जब आप अपने सच्चे स्वरूप को भली भांति जान लेते हैं, तब आप न्यूनतम प्रयास के सिद्धांत का प्रयोग कर सकते हैं. जर आपण हे समजून घेतलं तर आपण याचा प्रयोग करू शकतो, अन्यथा नाही. तुम्हाला समजून घ्यावं लागेल आधी की हे गाडी कशी चालते, क्लच कुठं आहे, गिअर कुठं आहे, ब्रेक कुठं आहे, स्टेअरिंग कसं हँडल करतात. समजून घेतो की नाही आपण गाडी चालवताना. मग गाडी चालवू शकतो आपण. तर हा सिद्धांताचा वापर करायचा असेल आपल्याला आपल्या जीवनात, तर आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की माझं मूळ स्वरूप काय आहे. आणि मग मी माझ्या जीवनातले जे कष्ट आहेत, जी मेहनत आहे, जो संघर्ष आहे. ओशो म्हणतात, किसी क्षण केवल जी कर देखो, जीवन से लढो मत. किसी क्षण म्हणतात, कारण आपल्याला प्रॅक्टिस नाही ना जीवन जगण्याची. आपल्याला प्रॅक्टिस आहे मेहनत करायची, ड्युटी करायची, लोकांवर हुकूमत गाजवायची, आपला दृष्टिकोन लोकांवर थोपण्याची सवय आहे आपल्याला. पण ते म्हणतात जीवन जगून बघा, एक क्षण थांबा, थोडेसे शांत व्हा. जीवनाशी लढाई नका करू जीवनासोबत. प्रयास तब न्यूनतम ही होता है. न्यूनतम कधी होते माहित आहे का? जब आपके कार्य प्रेम द्वारा प्रेरित होते हैं. मिसिंग काय आहे? प्रेम मिसिंग आहे. आपण बघतो एखाद्या माणसाकडे 4-5 लोकांचा स्टाफ असतो. तो प्रेमानं वागवतो का त्या लोकांना? कधी पण बघा. आम्ही कधी-कधी एक सुपर बाजार होता आमच्या घराजवळ. कधीही तो मालक त्या मुलांवर चिडायचा. कधी पण प्रेमाचा विषयच नव्हता. आपल्या घरात पण बघा.
हा, आपण आपण जस्टिफाय करतो. या प्रकरणात सगळं निघणार आहे आपलं मागचा पुढचा हिशोब उद्या, आज नाही. मग आपण सांगतो की आई मुलाला मारते, ते पण प्रेमच असते. तिच्यावर, तिचं मुलांवर प्रेम असते, रागावते. आई वडील रागावतात तर प्रेमापोटी रागावतात. पण ते चालत नाही ना इथं. या नियमात बसत नाही ते. इथं फक्त प्रेम पाहिजे. तुम्ही कमी प्रयत्न करून सफल होऊ शकता जेव्हा तुमचं कार्य प्रेमानं प्रेरित असेल. मदर टेरेसा चं एक वाक्य आहे. त्या म्हणतात, अगर आप युद्ध विरोधी रैली में मुझे बुलाओगे तो मैं नहीं आऊंगी. अगर शांति की रैली होंगी तो मुझे बुलाना. युद्ध विरोधी रॅली म्हणजे काय? युद्धाला विरोध. शांती मध्ये कशाचा विरोध नाहीये. म्हणून त्या म्हणतात, युद्ध विरोधी रॅली में मैं नहीं आऊंगी. म्हणजे विरोध करायला मी कुठंच येणार नाही कशालाच. हा, शांती असेल तर मला बोलवा मग. आणि असं जगता येऊ शकतं बरं. फक्त आपल्याला जागृत होऊन हे प्रकरण समजून घ्यावं लागेल त्यासाठी. क्योंकि प्रेम की शक्ति प्रकृति को अपने साथ जोड़े रखती है. एवढे पिक्चर बनले प्रेमावर, एवढे गाणे बनलेले आहेत की प्रेमच सगळं काही आहे. पण ते ऐकताना खूप चांगलं वाटते, पिक्चर मध्ये पाहताना चांगलं वाटते. पण आपल्याला हे आज माहित झालं की प्रेमाची जी शक्ती आहे ती प्रकृती सोबत जोडून ठेवते आपल्याला. बघा, आपण मुलाला मारतो घरामध्ये, मुलाला आपला राग येतो, किंवा मुलगा कधी रडत असतो, तेव्हा आपण त्याला काय करतो? जवळ घेतो, हग करतो त्याला. जेव्हा आपण मुलांना हग करतो, बघा मुलं कसे शांत होऊन जातात. मुलंच काय, कोणी पण, एखाद्यावर काहीतरी आपत्ती येते, तो खूप डिस्टर्ब असते, आपण जाऊन काहीच बोलत नाही, फक्त त्याला जवळ घेतो. प्रेम बोलून नाही द्यावं लागत ना. प्रेम आहे हे म्हणण्याची पण गरज नाही पडत त्या क्षणाला. फक्त आपण हग करतो ना, तेव्हा सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी घडतात. प्रकृती सोबत जुळून राहायचं असेल तर आपलं प्रत्येक कार्य प्रेमानं प्रेरित असलं पाहिजे. जब आप दूसरों पर अधिकार जमाने का, आपण काय करतो? अधिकार, नवरा बायकोवर अधिकार दाखवतो. बायको नवऱ्यावर अधिकार दाखवते, मी सगळं सोडून आली. आता माझं ऐका. नवरा म्हणते, मी सगळं कोणासाठी करून राहिलो? दररोज सकाळी जातो, रात्री उशिरा घरी येतो. अधिकार जमवतो आपण. मुलांवर तर खास अधिकार असते आपला, आपणच त्यांना या जगात आणलं. मग आपण त्यांना अधिकार गाजवतो त्यांच्यावर. प्रेम त्यावेळेस नसते ज्यावेळेस आपण अधिकार गाजवत असतो. जब आप दूसरों पर अधिकार जमाने का, उन्हें अपने नियंत्रण में रखने का प्रयास करते हैं, तब आप अपनी ऊर्जा व्यर्थ ही गवा रहे होते हैं. जेव्हा जेव्हा तुम्ही कोणावर अधिकार गाजवायचा प्रयत्न करता, तेव्हा तुमची जी ऊर्जा आहे तुम्ही व्यर्थ घालवता. आणि अधिकार कोणाला सोडा नाही वाटत. फार मजा येते त्याच्यामध्ये. अधिकार, अधिकारी आपण म्हणतो ना, अधिकारी, पदाधिकारी, आहे की नाही? आशिष सर म्हणत ना, वर्दी घातल्यावर, सरकारी गाडीत बसल्यावर एकदम वेगळं वाटते. कारण ते पद त्यांना अधिकार देते. इथं त्याचं उत्तर आहे. जेव्हा आपण दुसऱ्यावर अधिकार जमवतो, त्यांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण आपली ऊर्जा वाया घालवतो. जब आप अपने अहम के लिए पैसा, पैशानं अहंकार वाढतो, तर मग पैसा पाहिजे नाही का? अहंकार सोडूनही पैशासोबत राहता येते बरं. हे काही डेफिनेशन नाही आहे की पैसा आला की अहंकार वाढतोच.
आपण तो 6 मिनिटाचा व्हिडिओ ऐकलेला आहे आरटीपी मध्ये सुद्धा, आणि इथं पण पहिल्या दिवशी मी लावला होता की ध्यानी बनायचं आहे आपल्याला. मग तो ध्यानी माणसाजवळ किती पैसा आला तर त्याचा अहंकार वाढणार नाहीये. तर अहंकारासाठी जेव्हा आपण पैसा, शक्ती आणि अधिकार मिळवतो, तब आप प्रत्यक्ष पल के सुख का आनंद लेने के बजाय, म्हणजे आपण आपल्या जीवनातला जो प्रत्येक क्षणाचा आनंद आहे हा घेतल्याशिवाय, हा घेण्यापेक्षा आपण काय करतो, सुख के भ्रम के पीछे दौड़ने में ही अपनी ऊर्जा गवा देते हैं. जेव्हा आपण अधिकाराच्या मागे लागतो, पैशाच्या, शक्तीच्या मागे लागतो, तेव्हा आपण प्रत्येक क्षणाचा आनंद गमावून बसतो आणि आनंदाच्या भ्रमात स्वतःची सगळी ऊर्जा गमावत असतो. आणि म्हणून आपला आनंद आपण तिथं नेऊन ठेवलेला असते, जे मी सांगितलं. लहान मुलांना बघा, जेव्हा त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाहीत, त्यांच्या डोक्यात काय घुसते, थांबा मला मोठं होऊ द्या. त्यांना वाटते मोठं झालं की सुख असते. आपल्या मनानं करता येते. इथं तर आई-वडील नाही म्हणतात, "बस घरी जाऊ नको" म्हणतात. हे करू नको, ते करू नको. त्यांना वाटते हे तर काही करतात. मोबाईल बघू नको, हे तर कधी बघतात. यांना तर कोणीच म्हणत नाही मोबाईल बघू नको. मोठं व्हावं लागते. मोठं झाल्यात आनंद आहे. त्यांना माहीतच नसते गणित मोठं झाल्यावर काय होते. आणि बाय डिफॉल्ट माणूस त्याच्यात चालला जाते. त्या स्पर्धेमध्ये गुंतून पडते तो माणूस. आणि मग ओरिजिनल सुख आपल्या हातून सुटून जाते. जब आप केवल अपनी निजी तिजोरी भरने के लिए पैसा कमा रहे होते हैं, तब आप अपनी ओर आने वाली ऊर्जा के प्रवाह को काट देते हैं. इलेक्ट्रिक काटून टाकतो आपण. जेव्हा आपली तिजोरी भरायसाठी पैसा कमवण्याचा उद्देश असते, आणि म्हणून मी म्हणतो, कोणाशी बोलताना तुमच्या बॅक ऑफ द माइंड हे नाही पाहिजे की मला किती पॉइंट भेटतील या मशीनवर. तुमच्या डोक्यात हे पाहिजे की त्या व्यक्तीला काय मिळणार आहे ही मशीन घेतली तर. अमरावतीच्या वन डे ट्रेनिंग प्रोग्रामसाठी तुम्ही जेव्हा लोकांना आता कॉल करता, तुमच्या डोक्यात हे नाही पाहिजे की हा माणूस ट्रेनिंगला आला आणि जॉइन झाला तर माझी अचिव्हमेंट होईल. नाही. ते व्यक्ती त्या प्रोग्राममध्ये आले तर त्या व्यक्तीच्या जीवनात त्यांना काय मिळणार आहे त्या ठिकाणी. जसं हा प्रोग्राम जिवंत उदाहरण आहे. हाच बिझनेसचा प्रोग्राम असता तर इथं संख्या ओढून ताणून आणावी लागली असती आणि तरी 100 सव्वाशेचा आकडा जुळला नसता. तुमच्या समोर आहे, ऑब्झर्व्ह करा तुम्ही. पण इथं काही अटॅचमेंट नाही कोणाची, काही कोणाला जॉइन करायचं नाही, काही फी नाही. तुम्ही लोकांना जॉइन करून राहिले, आकडे वाढून राहिले, 211 झाला. हे एक्झॅक्ट बघा, आत्ताच बघा. जिवंत उदाहरण आहे या ठिकाणी. आपण जेव्हा स्वतःची तिजोरी भरण्याचा विचार करतो, तेव्हा जी ऊर्जा आहे, जे युनिव्हर्स आहे, त्याच्यापासून आपण स्वतःला कापून टाकतो. और प्रकृति की प्रज्ञा की अभिव्यक्ती में खलल डाल रहे हैं. म्हणजे आपण रोडे तयार करतो आपल्याच प्रगतीमध्ये. प्रकृती आपल्याला सगळं द्यायला तयार आहे. लेकिन आपके कार्य जब प्रेम से प्रेरित हुआ करते हैं, तो उनमें आपकी ऊर्जा व्यर्थ नहीं जाती. प्रेमानं बोलायला ऊर्जा लागते का हो? बरं, तुम्ही डान्स करता करता भांडण करू शकता का एखाद्या माणसाशी? करून दाखवा. डान्स करता करता भांडण करून दाखवा. एखाद्या व्यक्तीसोबत ज्याचा तुम्हाला खूप राग येते त्याच्या समोर जा आणि डान्स करा आणि भांडण करा त्याच्याशी. असं होऊ शकते का बघा? तर प्रेमानं राहणं किती महत्वाचं आहे हे आपल्याला आज लक्षात येत आहे. आणि आपण प्रेमानंच राहत होतो लहान असताना. आपल्याला बाकी काही माहीतच नव्हतं या जगात. मग थोडं समजदार झालं मुलगा की मग त्याला राग येणं सुरू होते. मग आपण म्हणतो हा पोरगा आहे ना खूपच रागीट आहे. आणि मग तो रागीट बनत जाते. आणि मग त्याचा तो स्वभाव बनते. त्याला माहीतच नसते, अरे आपण कधीतरी आनंदित पण होतो, खुश पण होतो. मुलं बघा किती लवकर हसतात रडता-रडता. त्यांचं आपण लक्ष विचलित करतो ना. एखाद्या मुलाला काही लागलं समजा, तर तो रडते जोरात. मग इंजेक्शन देतो आपण, लस देऊन आणली आपण पोलिओची, तर मुलगा धूम रडते एकदम. पण आपण क्षणामध्ये त्याचं लक्ष विचलित करतो. "अरे बघ ते काय आलं, अरे बघ ते काय आलं" आणि लगेच मुलगा हसते. पण आपण जेव्हा समजदार झालो, आता आपलं लक्ष विचलित करायला कोणी नाही आहे आपल्या घरामध्ये, आणि तो प्रयत्नही करते कोणी लक्ष विचलित करायचा. तर आपण समजदार असल्यामुळे आपण विचलित नाही होत. आपण त्या दुःखातच राहतो.
लवकर हसत नाही. असं आपल्यासोबत घडत आहे सर्वांसोबत. तर आपलं कार्य जेव्हा प्रेमानं भरलेलं असते तेव्हा तिथं ऊर्जा लागत नहीं, बल्कि जब आपके कार्य प्रेम से प्रेरित हुआ करते तब आपकी ऊर्जा कई गुना बढ़ जाती है. गुणाकार होतो ऊर्जेचा जेव्हा आपण प्रेमात राहतो. प्रेमात सगळ्या गोष्टी सहज होतात. लोक बोलतातही. आपल्याला जर कोणी प्रेमानं काही मागितलं ना तर आपण काही द्यायला तयार असतो. पण कोणी जर हून तू करत असेल तर मग तर आपण त्याला एक पैसाही नाही देत. असं लोक म्हणतात नेहमी. जेव्हा तुम्ही हे सगळं करता ना तर तुम्हाला जे पाहिजे ते मिळू शकता. और इस प्रकार जो अतिरिक्त ऊर्जा आप संचित करते म्हणजे जी सेव्ह होते तुमची ऊर्जा, त्याच्यामुळे आनंद अजून वाढत जातो. उसे आप अपने किसी भी इच्छा की पूर्ती के लिए वापरू शकता. मग तुम्ही ती ऊर्जा, आपली ऊर्जा कुठं संपते उद्या बघा तुम्ही. कुठं चालली ऊर्जा, का बरं आपली बॅटरी डाऊन असते ते तुम्हाला कळेल उद्या. कशी बॅटरी सेव्ह करू शकतो आपण. छोट्या छोट्या गोष्टीचा विरोध केल्यावर किती बॅटरी जळते. आपली बॅटरी का बरं लवकर खराब होते ते तुमच्या लक्षात येईल. अफाट धनाची आपूर्ति करण्यासाठी आपण या गोष्टीचा प्रयोग करू शकतो. आप अपनी देह को ऊर्जा का नियंत्रण करने वाले उपकरण के रूप में वापरू शकता तुम्ही. आपकी देह ऊर्जा को पैदा कर सकती है आणि संग्रहित कर सकती है और उसका उपयोग कर सकती है. अगर आप यह जान लेते हैं कि ऊर्जा को कैसे पैदा किया जाए. जशी ऊर्जा तयार होते इकडे पारसला औष्णिक विद्युत केंद्र आहे. ते तुमच्या घरी आज केंद्र तयार होऊन जाईल ऊर्जेचं आणि तुम्ही सप्लाय करू शकाल लोकांना ऊर्जा. आता आपल्याजवळच कमी आहे म्हणून आपण कोणाला देऊ शकत नाही. और प्रभावी ढंग से इसका कैसा उपयोग किया जा सकता है, तो आप जितना चाहे उतना धन अर्जित कर सकते हैं. जितना चाहे, काही लिमिट नाही त्या गोष्टीला. आपण ते करू शकतो. लेकिन केवल अपने अहम पर ही ध्यान रखना इस ऊर्जा को सबसे अधिक खपाने और गंवाने वाला कार्य होता है. जेव्हा आपण आपल्या अहंकाराचं पोषण करतो तेव्हा मात्र आपण ही सगळी ऊर्जा गमावून टाकतो. जब आपके मन की बात अहम के ही वशीभूत रहने लगती है, जब आप दूसरों को अपना प्रभुत्व जमाने के लिए, उन पर नियंत्रण जमाने के लिए शक्ति और अधिकार के पीछे दौड़ने लगते हैं, तब आप अपनी ऊर्जा व्यर्थ गवा देते हैं पूरे जीवन में. ऊर्जा जब बंधन मुक्त कर दी जाती है तभी इसे अपनी किसी भी इच्छा पूर्ति के लिए पुनः दिशा दी जा सकती है. तुमच्याजवळ काही सेव असली तर तुम्ही तिला वापरू शकता. जब आपके मन की बात आपकी आत्मा पर टिकने लगती है, जब आप आलोचना से अप्रभावित रहने लगते हैं, काही फरक नाही पडत तुम्हाला कोण टीका केली तर. और चुनौतियां जब आपको डरा नहीं पाती, कोणतंच चॅलेंज जीवनात चुनौती येते ती तुम्हाला घाबरवत नाही, तब आप प्रेम की शक्ति का उपयोग कर सकते हैं और समृद्धि पाने तथा विकास करने के लिए ऊर्जा का रचनात्मक प्रयोग कर सकते. जर आपण प्रेमानं राहणं सुरू केलं, आनंदात राहणं सुरू केलं आणि आपली ऊर्जा जर वाचून ठेवली दिवसभरामधली, तर आपण काहीही करू शकतो. आर्ट ऑफ ड्रीमिंग में कार्लोस कास्टानेडा ने डॉन जुनाव कहता है, हमारी अधिकांश ऊर्जा अपने मैं के महत्व को संभालने और उसे बनाए रखने में व्यर्थ चली जाती है. मी ला सांभाळण्यासाठी सगळ्यात जास्त ऊर्जा जाते आपली. अगर हम मैं के महत्व को थोड़ा भी छोड़ सके, थोडस जर या मैला माझ्यामुळे काय म्हणत होते त्या दिवशी, मी माझं आणि माझ्यामुळे, मी माझं आणि माझ्यामुळे जर आपल्याला सोडता आलं तो दो असाधारण बातें हमारे साथ होंगी. हे मी जर सोडता आलं आपल्याला, मैं का महत्व जर कमी करता आलं तर काय होईल बघा. पहली हे गोष्ट होईल, पहली यह कि अपनी झूठी शान को बचाए और बनाए रखने की कोशिश में लगी रहने वाली अपनी ऊर्जा को हम वहां से मुक्त कर सकते. पैसे नसताना कर्ज काढून जेव्हा आपण प्रोग्राम करतो घरी, बर्थडे करतो, लग्न करतो, तेरव्या करतो,
सगळे साधू संत थकले सांगून, गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, कर्ज काढून लग्न करू नका. पण आपण का करतो? झूठी शान को बचाए रखने के लिए कोशिश करते रहते हैं. आणि ते जर आपण सोडून दिलं, जसं आहे तसं आहे बुवा. आम्ही दोघं भाऊ आणि एक बहीण, 3 लग्न प्रसंग आमच्या घरात झाले. कोणत्याच लग्नात 100-200च्या वर लोक नव्हते. विठ्ठल सरांचं लग्न झालं तर गावातही कोणाला माहित नाही. दुसऱ्या वर्षी त्यांना पाहुणे बघायला आले होते. कारण आमच्याजवळ पैसे नव्हते आणि आम्हाला लोकांना काही दाखवायचं नव्हतं. बघा इथं काय आपल्याला दिसते. हे जर आपण मैं जर सोडतो म्हटलं तर आपल्याला 2 गोष्टी मिळणार. पहिली, यह अपनी झूठी शान को बचाए और बनाए रखने की कोशिश में जी ऊर्जा आपली जाते ती वाचवू शकतो आपण. और दूसरी, यह कि फिर उस ऊर्जा को हम सृष्टि के वास्तविक वैभव तथा ऐश्वर्य के दर्शन के तरफ मोड़ सकते हैं. म्हणजे ही जी ऊर्जा आपण वाचवणार आहोत, ही युनिव्हर्स सोबत कनेक्ट होण्यासाठी आपल्या कामी पडणार आहे खूप मोठ्या प्रमाणात. असा सगळा प्रोग्राम आहे हा लघु प्रयास का सिद्धांत. मला वाटते तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लँड झालं असेल आज, की आपल्या जीवनात संघर्ष का बरं आहे. थोड्या थोड्या गोष्टी मिळवण्यासाठी का बरं एवढे कष्ट लागत आहेत आपल्याला. याचं अर्ध उत्तर तुम्हाला भेटलं, अर्ध उद्या मिळणार. उद्या पूर्ण क्लिअर होणार की बॅटरी कुठं जळून राहिली. आणि जेव्हा तुम्ही ते बॅटरीचं जिथं जळून राहिली ते बंद करणार, तर बॅटरी सेव्ह होईल. आणि मग तुम्हाला योग्य ठिकाणी त्याचा वापर करू शकाल. तुमच्या जीवनावर नियंत्रण येईल. आणि ते मीपणाची पकड ढिली होईल. लोकांवर अधिकार गाजवण्याची गरज तुम्हाला पडणार नाही आणि तरी लोक तुमच्या मागे येतील. कारण तुमचं काम प्रेमानं प्रेरित असणार आहे आणि आनंदानं, उत्साहानं भरलेलं असणार आहे. मला आज आश्चर्य वाटते पुस्तक वाचताना, की टीएमपीची पहिली कोर व्हॅल्यू आहे हॅपी लाईफ, दुसरी आहे एनर्जेटिक लाईफ, तिसरी पॉसिबिलिटी, चौथी इम्प्लिमेंटेशन. आचरणात नाही आणलं तर हे फक्त ज्ञान बनून राहील आपल्या जीवनात. आणि आपण फोकस नाही राहिलो याच्यावर, 5वी कोर व्हॅल्यू आहे आपली. आणि आपण जर कन्सिस्टन्सीने या गोष्टींची प्रॅक्टिस नाही केली, तर हे सगळं जे आता होईल आपला यज्ञ कंप्लीट, त्याच्यातून काही लोक तर तरुण जातील, बाकी लोक बाय डिफॉल्ट परत जगायला लागतील. तर 7 वाजलेले आहेत. तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद करतो. या ठिकाणी तुम्ही दररोज येताय. आपल्याला कोणतीही गोष्ट तेव्हाच आवडते जेव्हा ती आपल्या आतमध्ये असते. तेव्हा आपण आकर्षित होतो त्या गोष्टीकडे. आणि प्रत्येकाच्या आतमध्ये आहे ऊर्जा. जो माणूस जिवंत आहे त्याच्या आतमध्ये ऊर्जा आहे. तो आपण एकच तत्वापासून बनलेलो आहे. तर तुम्हाला मी आजच्या दिवसासाठी शुभेच्छा देतो, की आजचा दिवस तुमचा खूप छान जाईल. आणि या कॉन्व्हर्सेशनमध्ये ठेवा स्वतःला, न्यूनतम प्रयास का सिद्धांत तुम्ही आज बघितलेला आहे आणि आचरणात कसा आणायचा हे आपण उद्या बघणार आहे.